हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी शीतल आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ना आज आम्ही सकाळी 7:30ला उठलेलो आहोत आणि ते ना माझ्या स्वामींची सकाळी गुड मॉर्निंग झालेली आहे. म्हणजेच ही मला सकाळी बघायला येते, बोलायला येते की आपली मम्मी किचनमध्ये काय करते ते बघायला येते. आणि ते ना ती तुम्हाला सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि हाय कसं म्हणते ते पुढे बघा. हाय बोल. हाय. हात वर करून, हात वर करून, हात वर कर. हाय हाय हाय. या हाय बोल. हाय. हां काय काय चमचा चमचा. आ आ हाय. तर इथे ना तिला मी म्हणजे रात्री ड्रायफ्रूट्स भिजू घालते. काजू, बदाम आणि खारीक हे सगळं मी भिजू घालते. तिला सकाळी खूप भूक लागलेली असते. रात्री ती दूध वगैरे पित नाही. त्याच्यामुळं मी तिला ना ड्रायफ्रूट्स पहिला तिचं खायचं काम करत असते. तिला म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं दूध वगैरे टाकून मी तिला छान असं मिक्सरमध्ये ग्राइंड वगैरे करून मी तिला खाऊ घालत असते पहिल्यांदा उठल्यानंतर. आणि नंतर त्याच्यानंतर मी थोडंसं मला चहा वगैरे पिले आणि कणिक वगैरे सगळं मळून घेतले. आणि मी आज असं काय आम्ही नेहमी असं काही स्पेशली नाश्ता वगैरे बनवत नाही. ह्यांना सकाळी बाहेर जायचं असतं कामासाठी म्हणून मी म्हणजे मोस्टली तर चपाती आणि भाजीच करत असते. तर आज मी बनवणार होते सकाळच्या जेवणात भेंडीची भाजी आणि चपाती. त्यासाठी मी कणिक वगैरे मळून घेतले आणि ह्यांनी ना रात्री येताना टमॅटो, भेंडी हे सगळं आणलेलं आणि त्याच्यात ना ह्यांनी भेंडी छान अशी आणलेली. ह्यांना भेंडी खूप आवडते, यांची फेवरेट आहे भेंडी. आणि असं म्हणजे भेंडी इतकी छान होती ना, कट करताना पण खूप छान लवकर कट होत होती आणि कवळी होती. त्याच्यामुळं असं म्हणजे छान असं टवटवीत होती भेंडी. आणि ते ना माझी स्वामिनीचा हट्ट चालू होता की मला तू घे. सकाळी तिचं असं चाललेलं असते की म्हणजे ती सकाळी काही करू देतच नाही मला, तर तिला घेऊनच मला करायला लागतं. तर ह्यानी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलेलं, तर हिचं मला घेऊन थांब असं म्हणणं होतं. तर ह्यांना पण बाहेर जायचं होतं लवकरच. मग आता कसं करायचं? तर हे आंघोळीला गेलं तर ही म्हणत होती मला बसायचं तुझ्यापाशी, म्हणजे माझ्यापाशी बसायचं, असं तिचं म्हणजे हट्ट चालला होता. त्याच्यासाठी मी तिला थोडंसं ओट्यावर बसून तिला थोडंसं खेळवले आणि नंतर मी भेंडी वगैरे सगळं कट केले आणि म्हणजे कांदा वगैरे सगळं छान असा कट करून घेतले. आणि इथे मी भाजीची तयारी वगैरे करून भाजीला छान असं मी तडका देते. तर आमच्या सोलापूरला ना अशी भेंडीची भाजी ज्याच्यात कांदा, टमॅटो, जिरे, कोथिंबीर, लसूण हे असं टाकलं जातं आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून छान अशी भेंडीची भाजी बनवतो. आणि मी त्या साईडची म्हणजे माझी आजी करते म्हणून मी तशी केलेली भेंडीची भाजी छान असं मी त्या भेंडीची भाजी बनवली. आणि ह्यांना तर त्यांना असं काही नाही की हीच भाजी दे तीच भाजी दे, त्यांनी खातात, त्यांना आवडते भेंडीची भाजी कसंही बनव. पण त्यांना ना मीठ आणि लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली भेंडी पण ह्यांना खूप आवडते. तर तसं पण मी करत असते कधी, तर असं पण करत असते. तर आज ना मी असे बनवले. तर हे शेंगदाण्याचं कूट मी म्हणजे काल वाटलेलं होतं. तर वाटल्यानंतर ते काय थोडं अर्धवटच कालच्या भाजीला आम्ही म्हणजे वापरण्यात आलं होतं आणि थोडंसं जास्त झालेलं शेंगदाण्याचं कूट. तर शेंगदाण्याचं कूट मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर फ्रीजमधून काढून मी उपयोग केला त्याचा शेंगदाण्याचं कुटाचा. आणि नंतर छान अशी मी भाजी बनवली. आणि ना माझ्या म्हणजे स्वामिनीचं चाललेलं की चपात्या करतानापैकी मला घे. तर इथं मी छान असं चपाते वगैरे बनवायला घेतले आणि माझे स्वामिनी मला म्हणत होती घे. तिचं चाललेलं असतं आपलं की मम्मी मला म्हणजे माझ्यासोबतच राहायचं, तू कसंही मॅनेज कर, तिचं चाललेलं असतं. तर मी तिला तसंच खेळवत चपाती वगैरे केली. नंतर तिच्या पप्पाने तिला
तिचे जे आवडीचे जे पोयम असतात ते लावून दिल्यानंतर ती अशी पळत पळत पप्पाकडे गेली आणि पप्पाकडे बसल्यानंतर मी ते चपात्या वगैरे सगळ्या करून घेतल्या. आणि ना म्हणजे की तुम्हाला एक सांगायचं आहे, मी ना प्रेग्नन्सीमध्ये घर पुसायचा मोप आणलेला, ते खरंच खूप छान आहे. पण मला असं वाटायचं की त्याच्याने घर स्वच्छ निघत नाही, असं जो माझा गैरसमज होता ना, तो मी जेव्हा स्वतः छान असं मी त्याला मन लावून म्हणजे घर पुसायला लागले त्याच्याने, तर खरंच खूप छान निघायला लागलं. तर त्याचा मी म्हणजे इतकं ना पावसाने ना असं नुसतं चिकट वाटते, किती घर पुसलं तरी असं तेल सांडल्यासारखं चिकट वाटते आणि ते मला खरंच आवडत नाही. मग मी सारखं घर पुसून घेते त्याच्याने आणि मग ते छान असं पुसलं जाते आणि मला असं वाटायला, मला पश्चाताप व्हायला, मी आधी का वापर ह्याचा केला नाही. आणि ते कसं नवीन असल्यामुळं ना त्याच्याने डाग जास्त दिसत होते आणि मला असं वाटायचं घर कधीही म्हणजे बसून पुसल्यानंतर घर स्वच्छ निघतं, असं जो माझा गैरसमज होता ना तो दूर झालेला आहे. म्हणजे त्याच्याने असं नाही की घर बसून पुसल्याने स्वच्छ निघतं, तर निघतंच, घर बसून जरी पुसलं तरी छान निघतंच, कारण मला तशी सवय झालेली. तर नाही म्हटलं, आता कसं ना आपलं स्वामिनी लहान आहे त्याच्यामुळं माझं घर सारखंच घाण होतं तिच्यामुळे, तर मला तसं घर घाण मी ठेवतच नाही. तर माझं जसं होईल तसं घाण मी घर पुसत असते आणि छान असं त्याच्याने घर पुसलं जातं. खरंच मला खूप आवडलं त्याच्यावर. म्हणजे मी आता घर कधीच बसून पुसणार नाही असं ठरवलं आहे, कारण हे जरी तुटलं ना तर मी परत नवीन आणन असंच पुसायला, कारण मला त्याचा खरंच छान अनुभव आलेला आहे. आणि सारखं जरी घाण झालं तर मी लगेच पुसू शकते, असं की चल बाबा पुसायचं आहे मग राहू दे, नंतर पुसेन किंवा उद्या पुसेन, असं जो म्हणजे विचार आहे ना तो म्हणजे माझा दूर झालेला आहे. ह्याच्याने घर खूप छान पुसलं जातं आहे आणि मला खरंच खूप आवडलं आहे. आणि नंतर मी इथं माझी स्वामिनीचं चाललेलं, मी जेव्हाही घर पुसेल ना तर माझ्या स्वामिनीचं मला हेल्प करणं असतं. कशातही घर झाडाले की ती घर झाडण्यात मदत करते, घर पुसालं की घर पुसण्यात मदत करते, कपडे धुवत असेल तर कपडे धुवण्यात मदत करते. तिचं असलं चाललेलं असतं, म्हणजे मी जिथं असेल ना तिथं तिला यायचंच असतं. आणि नंतर मी सगळं ओटा वगैरे क्लीन केला आणि भांडी वगैरे घासत होते, भांडी वगैरे घासून घेतले. इतकं इकडं पाऊस आहे ना, तर म्हणजे सगळं किचकीच, घर जास्त म्हणजे ओटा वगैरे म्हणजे ओला सगळीकडं ओलं दिसतंय आणि त्याच्याने किचकीच असं वाटतंय कधी एकदा ऊन पडेल असं झालं आहे. आणि पटकीने मी भांडे वगैरे घासून ओटा क्लीन करून वगैरे घेतले आणि छान वाटतं घर असं स्वच्छ असलं की. पाऊस जेव्हा पडाला तर घर स्वच्छ असलं ना तरच छान वाटतं. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ना नक्की मला कमेंट्स करून सांगत जावा आणि मला कसं ना व्हिडिओ बनवण्यात पण प्रोत्साहन भेटेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय.